नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये काहीतरी वेगळं करणारी पठडी बाहेरची लोक जेव्हा भेटतात तेव्हा मला चांगलंही वाटतं. ते जे काही प्रयोग करतात त्यातनं आपल्या मूळ असलेल्या संस्कृतीला काही ती संस्कृती म्हणून ज्या आपण गोष्टी विसरलो त्याला कुठेतरी पुन्हा नव्याने, मी पुनर्जीवित वगैरे म्हणणार नाही, पण ती नव्याने जगण्याची पद्धती सुरू झाली आहे का असं वाटायला लागतं. आता हे माझ्या हातामध्ये, ह्याला काय म्हणायचं, तापमापिका. हां, 24.9 सेल्सिअस असं हे तापमान आहे आत्ताचं. हे तर तुम्हाला मी दाखवतो, नंतर मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. हां, ह्युमिडिटी 83 आहे, 83%. आणि आजोबा तुमचं नाव पूर्ण बाबा? गाव, तालुका, राईट. बाबाचे चिरंजीव आहेत. तुमचं नाव? माझं नाव हेमंत सीताराम मोरे. राईट. आणि हेमंतरावांच्या मिसेस पण आहे. तुम्ही जरा या ताई इकडं. या उभा राहा बरं तुम्ही जरा दोघं. आणि तुम्ही दोघं इकडे या रे. या. ओके, जॅकेट काकांकडे द्या. हे बघा, या. आता ह्या चौघांचा मी परिचय असा करून देतो की हे चौघं अमेरिकन आहेत, म्हणजे अमेरिकेत राहतात. अमेरिकन नाही म्हणणार मी. तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये? मी विजामध्ये. राईट. आणि आपल्या ह्या ज्या ताई आहेत त्याही अमेरिकेमध्ये असतात. पण तुमचा व्यवसाय काय ताई? मी असिस्टंट शेफ म्हणून काम करते. असिस्टंट शेफ म्हणून. आणि इंडिव्हिज्युअल बेसिसवरती मग पुन्हा माझं ॲज अ नाही का घरातून जो कुकच्या संदर्भात डिशेस वगैरे बनवणं, पुरणपोळी वगैरे, तर ते अमेरिकेत. येस सर. आणि हा त्यांचा चिरंजीव तो असतो. तू कुठे असतो? ऋषी वाटिका कुठे? मदनपल्लीच्या थोडं 30 किलोमीटर वरती गट्टू म्हणून एक डोंगरावरती एक स्थान आहे. तिथं त्याच्या 2 किलोमीटर मागे गाव आहे आणि तिथं आमचं गुरु. आणि राज्य कोणतं आहे ते? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. तुला संस्कृत मधलं सगळं येतं? हो. काय येतं जरा 4 ओळी म्हणून दाखव मला. मम नाम वैष्णव अहम पुण्यातः आगतः अहम ऋषिवाटिका गुरुकुले पठनस्मि. अच्छा, हेच तू मला सांगितलं जे आता मला ओळख करून दिली होती. आणि तू अमेरिकेत किती वर्ष होतास? मी 4 ते 5 वर्ष होते. मग तुला आठवतं का सगळं तिकडं अमेरिकेतलं काही? नाही, जाऊन खूप दिवस झाले, मग नाही आठवत. राईट. आणि बाळ तुझं नाव पूर्ण? राघव हेमंत मोरे. इकडे राघव. तू कुठे असतो अमेरिकेत? इकडे बघ, इकडे सांग ना, लाजतो नुसता राघव. कुठे असतो तू? सांग कुठे असतो आपण? नाही माहिती. आपण म्हणतो ना. हां, टेल मी. ऑसम, ऑस्टिन. व्हॉट डू यू लाईक मोस्ट अबाउट अमेरिका? त्याला इंग्लिश नाही शिकवलं पण नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. अगदीच इंटेन्शनली मराठी ना, आपण त्याला इंग्लिश नाही शिकवत. झकास. अमेरिकेत राहून मराठी त्याला काही संस्कृती जतन करणारे हे कुटुंब आहे. पण मी त्यांचं जे घर दाखवणार आहे ना ते फार युनिक आहे. मी त्यांना विचारलं 2014 साली ज्या मांजरी बुद्रुक आपण भागात आहोत त्यांनी हे साधारणपणे 1.5 गुंठा म्हणजे 1500 स्क्वेअर फीटची जागा 16 लाखाला, तेव्हा किती? 19.5 लाखाला घेतली होती. आणि आता त्यांनी हे जे घर बांधलंय ते घर आहे 1.5 कोटी रुपयाचं आसपास. हां, आणि 1.5 कोटी रुपयाचं हे जे घर आहे त्याच्यामध्ये शेणाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. ती करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे? चुलीवरचं जेवण पण आहे. आता हे जे आहे ना, हे चुलीचा धुराडा आहे इथं आणलेला. मी आल्याला विचारलं धुराडा कशाचा? तर हा आपल्याकडे जो चुलीचा धूर असतो तो चुलीचा धूर आहे. मुद्दा म्हणून मी टॉपला आधी आलो कारण मला इथूनच ती सुरुवात करायची होती. पण मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही ह्यांना भाग पाडलं हे सगळं करायला. नाही, त्यांची अर्थात मला माहिती आहे की म्हणजे राजीवभाईंना जे फॉलो करतात तर त्यांचा म्हणजे काय म्हणाल तुम्ही, आतला जो आवाज असतो तो मातीशीच कनेक्ट करतो किंवा आपल्या लोकांशी कनेक्ट करतो. मग होतं असं की नाही, हे म्हणजे कोणाला फॉलो करतात हे मला माहिती आहे. सो आपण जे नाही का ती गोष्ट त्यांना हवी आहे. फक्त असं होतं की ते जॉबमध्ये अडकल्यामुळे म्हणजे मी फ्री असते. ओके. हां, म्हणजे राईट. त्यामुळे मी हे नाही का आपण कसं म्हणूयात की स्वतः लक्ष घालून केलं तुम्ही. तुमचं शिक्षण? माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री BEd. ओके. आणि तुम्ही? माझं MCM झालं. ओके, MCM झालंय सिंहगड कॉलेज. आणि तुम्ही आता अमेरिकेत किती वर्षापासून आहे? मी 8 वर्ष झाले. राईट. पण एवढा साधा पेहराव तुम्ही अमेरिकेत करता की? नाही, ऍक्च्युली याचा प्रभाव आहे का आहे आपल्या, मी येणार आहे मी तसेच अमेरिकेत पण असे कपडे घालतो. ओके. चालतं का अमेरिकेतलं लोक? साधारण 2009 ला राजीव दीक्षित म्हणून एक व्यक्ती होते, दुर्दैवाने गेले स्वदेशी चळवळ. त्याच्यामुळे आमच्या म्हणजे जीवनात मग हा
प्रभाव बरोबर. जास्त पडला. मग आपण बॅक टू रूट म्हणून कनेक्टेडच आहोत म्हणजे तसं. आणि तुम्हाला ग्रीन कार्डला तुम्ही अप्लाय केलंय. हा आपला प्रोसेस आहे. राईट. हो. ह्या पण अमेरिकेत त्यांना पण ते आम्ही- हा हा, पण मी ते बरोबर. चेष्टेने default- असं म्हणते की म्हणजे हिरव्या कार्डात इंटरेस्ट नाही आम्हाला येलो कार्ड मध्ये आम्ही खुश आहोत अशा काही हे जरा डोनाल्ड ट्रम्पने ऐकलं तर ते म्हणतील जरा ह्यांनाच ब्रँड अँबॅसेडर करा. नाही असं थोडीच आहे. बरं, Individual basis तुमच्या वरती. तुमच्यापैकी कोणीतरी हे आपल्याला घ्यायचंय हा चला. तुमचं हे. आणि शेणाच्या घरामध्ये तापमानात किती फरक पडतो हे दाखवायचं. आता ढगाळ वातावरण आहे, पुण्यात उत्तम पाऊस पडलाय, त्यामुळं तसं फारसा मला बदल दिसणार नाही. पण आपण आता खाली जाणारच आहोत. चालेल. साधारणपणे उन्हाळ्यात किती फरक पडतो? उन्हाळ्यात साधारण 6 ते 8 डिग्री फरक पडतो. कारण आम्ही 30 मेला चालू होतो तेव्हा खूप उष्णता होती प्रचंड. राईट. ते आणेल ना राघवाने खाली मोजलं होतं साधारण. वैष्णव तर वाळूच्या वगैरे बाजूला तर 42 पर्यंत जात होतं. तुम्ही जे बोलत आहात ते इकडे रेकॉर्ड होते, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर चला. हा हा. तर साधारण वाळूच्या वगैरे बाजूला 42 जात होतं आणि बाकी नॉर्मली जे टेम्परेचर आहे ते 36-37च्या आसपास जात होतं. किती फरक पडतो दोन्हीच्या तापमानामध्ये? आणि घरातलं टेम्परेचर 31.9. 31 पॉईंट असं होतं. म्हणजे मिनिमम 6 ते 12 डिग्री पर्यंत फरक पडतो. असं काय सांगा. ऍव्हरेज हो. 6 ते 8 डिग्रीचा फरक. पण मग तुम्ही एखादा हिवाळा काढलाय का या घरात? हिवाळा आता फर्स्ट हिवाळा तर आम्ही नव्हतो ऍक्च्युली. हा दिवाळीत आला होता. अरे त्यावेळेला मग बाहेर थंडी आणि आतमध्ये पण थंडी का नाही तसं? नाही म्हणजे थोडस गरमपणा म्हणजे वाटतो करेक्ट. बाहेर म्हणजे गेल्यानंतर. आता आपल्या प्रेक्षकांना ते शेणाचं घर 1.5 कोटी रुपयाचं दाखवायच्या आधी हे जे शेण आहे हे आणलं कुठून आणि त्यात केमिकल प्रोसेस काय केली आहे? नाही खरं तर त्याच्यात केमिकल काहीच नाहीये. ओके. 100% जे नैसर्गिक आहे ते. आणि शेण म्हणाल तर आपली गोशाळा आहे इथून 100 किलोमीटर सिद्धटेकला. तर तिथून आपण सुरुवातीला 2 फ्लोअरसाठी आपण तिथं जे मटेरियल बनवायचं होतं तर ते डॉक्टर शिवदर्शन मलिक त्यांच्याकडे मी जाऊन ट्रेनिंग घेतलं स्वतः हरियाणामध्ये जाऊ. हरियाणामध्ये. ओके. हरियाणात 5 कुठे? छप्पर म्हणून एरिया त्यांचा. तर तिथे आहे आणि ते खूप त्यांचं मेन काम खरं तर गोक्रीट मध्ये आहे. म्हणजे वीट, शेणामातीची वीट नाही का असं. ओके. पण म्हणजे प्लास्टर हेही ते अर्थातच त्यालाही सपोर्ट करतातच, पण मेन काम गोक्रीट वरती आहे. पण आपल्या केसमध्ये असं होतं की आपल्याकडे भिंती तयार होत्या. आधीच बांधकाम पूर्ण झालेलं ती होतं. हा म्हणजे भिंती. येस. आधी तुम्ही ठरवलेलं नव्हतं की शेणाचं घर करायचं आपल्याला? राईट. नाही हा नाही. तसं नव्हतं ठरवलं. नंतर तुम्हाला लक्षात आलं की आपण हे करू शकतो. हा. तो तुमच्यावरती जो प्रभाव आहे तो वाढला आणि तुम्हाला लक्षात आलं. पण तुम्ही हरियाणामध्ये जाऊन शिकलात काय मग? मी विटा बनवायला शिकले शेणाच्या? हा शेणमातीच्या. शेण आणि माती. हा. बायोचंही म्हणजे बायोडिग्रेडेबल जे असतात ना, जसं प्रदेशानुसार आहे तुमच्याकडे काय, जसं गहू असेल तर त्याचं कार्ड घेऊ शकता बायोचं म्हणजे स्टार्च रिलीजसाठी. आणि जसं तुमचं एरिया असेल त्या अकॉर्डिंगली जे तुमच्याकडे शेतामध्ये वेस्ट जातं, जसं ऊस आहे तर मग नाही का त्याचं पाचट ते फाईन चॉप करून अशा टाईपचं तुम्ही काही युज करू शकता. किंवा तांदळ असेल त्याचं जे, किंवा गव्हाचं काड असेल, अशा पद्धतीचं युज करता येतं. आणि मग हे आता जे आपण शेणाचं घर बघणार आहोत ज्याच्या भिंती शेणाच्या आहेत, तर ते शेण लिंपलंय कसं? लिंपलं तर म्हणजे जसं प्रोसेस सेम आहे. जसं आपण प्लास्टर सिमेंटचं करतो तर सेम वे तसंच प्लास्टर फक्त शेण आणून लावायचं? नाही नाही, नाही नाही. नाही कारण ते नाही. गळून पडणार. हो. तर त्याची 7 दिवसांची फर्मेंटेशनची प्रोसेस आहे. राईट. तर त्या फर्मेंटेशन प्रोसेससाठी मग अर्थात याचं काय स्पेसिफिक fermentation फॉर्म्युलेशन process आहे? ते देतात, म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला नाही का इन्ग्रेडियंट्स. पण मेनली मी तुम्हाला मेन इन्ग्रेडियंट सांगू इच्छिते. त्याच्यात देसी गाईचं शेण, त्याच्यानंतर माती, जी माती आपण वीट भट्टीला वापरतो. म्हणजे चिकट जास्तीची नकोय, फाईन जी असते आणि चिकटपणाही असतो, पण जी वीट भट्टीला तुमच्या एरियातली असेल तशा पद्धतीची माती. ओके. त्याच्यानंतर नॅचरल तुम्हाला जसं आम्ही बगॅस आणलं होतं, कारखान्याचं बगॅस मिळतं ना, ते वालं बगॅस होतं. आणि ह्या सगळ्यांचं एक प्रोपोर्शन आहे, तर त्या प्रोपोर्शन मध्ये मिक्स करायचंय आणि फक्त माणसानेच ते तुडवायचंय. तरच त्याच्यामधलं स्टार्च रिलीज होतं. स्टिकीनेस जो असतो ना तो येतो. बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण हे वापरतो, जे कार्ड आहे ते वापरतो. मग यांना 7 दिवस आपण प्रॉपर 7 दिवस त्याच टायमिंगला तुडून घ्यायचंय, थोडंसं पाणी शिंपडून. ओके. अशा मी बॅचेस केल्या. ऑलमोस्ट 4 टनचं ते सगळं होतं, 4 टन. आणि त्यानंतर मग मी ते खरं तर हे योग्य नाही की ट्रान्सपोर्टला एवढा लांब, मग परत तुम्ही इको फ्रेंडली कसं म्हणाल, राईट, की ते इको फ्रेंडली नाही होत ना. मग तुम्ही एवढं डिझेल तिथपासून इथपर्यंत, पण इथे ती सोय नव्हती. कारण आम्ही म्हणजे जरी प्लॉट घेतलेला असेल तरी आम्हाला लोकल इथे देशी गाई आहे का हे आम्हाला एवढं माहित नव्हतं. म्हणून मग ते आम्ही ती घरी केलं. आणि घरी का केलं तर देशी गाई आपल्याकडे आहे. सो तेच अगेन सस्टेनेबल किंवा ह्या सगळ्या इको फ्रेंडली अशा गोष्टींसाठी. तर मग तिथे ते बनवलं, इथे घेऊन आलो. आणि मग अर्थात म्हणजे
सुरुवातीला तर आम्ही सुरुवात केली कारण तिथे ते शिकवतात. म्हणजे एक लेडीज जी प्रोसेस आहे सेम. अच्छा, तुम्हीच ते शेण निंपलं? नाही, मीच फक्त दाखवण्यासाठी आहे. म्हणजे मी Okay. एवढं नाही करू शकत, माझी तेवढं नाही का आल्या सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे जो नित्य बांधकाम करणारा कामगार आहे त्यालाच ते त्याच्याकडनंच ते करून घेतलं, हा, पण हा. शेण तुम्ही तयार करून घेतलं? हा, आम्ही जे मटेरियल आहे ना हा. तर ते आम्ही बनवलं. ओके, आणि ते आणून मग ते घरात तुम्ही हा, plaster आणून मग केलं? आम्ही नाही का जसं मी फर्स्ट फ्लोअरला एक वॉल आहे तिथे आम्ही ते पॅचेस ट्राय केले. म्हणजे एक खालपासून लेअर सुरुवात केली. केला. हा, एक लेअर केला, मग हम्म. त्याच्यात काय चेंजेस करता येतील, दुसरा लेअर केला, मग तिसरा लेअर, ओके. आणि हे 3 लेअरचं प्लास्टर आहे. त्यामुळे काय म्हणाल ना, ती प्रोसेस सेमच असते, फक्त तेच आहे की तुमचं पेशन्स आणि जो आता आम्हाला तसे पण एक्सपिरियन्स आले की ज्यांना शेणमातीचा स्मेल नाही चालत, मग ते येतात आणि मग पर डे जसं आम्ही म्हणजे दादा आहेत की ते घेऊन यायचे आपल्या ब्रिज खाली जे लोक असतात ना, मजूर लोक, ते जे स्किलफुल आहेत ते पण असे दोघं तिघे ते येऊन पण गेले की शेणाचा वास. हा, ते म्हणजे आम्ही स्मेल नाही करू शकतो. लॉरी बेकर नावाचा असा एक तज्ज्ञ मनुष्य की ज्यांनी भारताला सांगितलं की बाबांनो, तुमच्याकडचं स्वतःचं जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याच्या जोरावरती बांधकाम करा. लॉरी बेकर हे जेव्हा 1993-94ला किल्लारीचा भूकंप झाला आणि मी तेव्हा 12वीला होतो, पण मी त्या भागातलाच असल्यामुळे मी तिथे जायचो आणि बघायचो, आणि नंतर लॉरी बेकरवरती श्री अतुल देऊळगावकर यांनी उत्तम पुस्तक लिहिलं. तर लॉरी बेकरनी तिथे पुनर्वसनाचं जे काम सुरू होतं त्याचं जे कॉन्क्रीटचं जंगल तयार केलं जातं, जसं इथे बघा ना, हे सगळं कॉन्क्रीटचं जंगलच आहे माझ्या आजूबाजूला, तर ते का करू नये, त्यामुळं तापमानात कशी वाढ होते, आणि स्पेशली मुंबईतल्या ज्या हाय रायझिंग बिल्डिंग आहेत ज्याला काच वगैरे लावले जातात त्याबद्दल असं म्हटलं की हे तुमचं नाही आहे जे तुम्ही वापरत आहात. आणि मला ह्या दोघांचं यासाठी विशेष कौतुक वाटलं, जग काय म्हणेल ह्याचा त्यांनी विचार केलेला नाही आहे. आता हे सगळे बघा खाली कमेंटमध्ये लोक म्हणतील काय माणसं आहेत, अमेरिकेत गेली आपलीच संस्कृती, तिथंही तोच अट्टहास, आणि आता शेणाचं घर 1.5 कोटी रुपयाचं. तर हे त्यांना जे लॉरी बेकरनी सांगितलेलं ना त्याचं त्यांनी अवलंबित्व केलंय. खरं तर त्यांना अजून संधी होती, विटा सुद्धा तुम्ही शेणाच्या वापरायला पाहिजे होत्या, है ना. पण ते आता त्यांनी बनलं होतं ऍक्च्युली, बनलं होतं म्हणून नंतर स्वतः. आता पहिलं दाखवा जरा तुम्ही. आता ही पहिली मला वाटतं की ही वॉल आहे की जिथून आपण खालपासून वरपर्यंत चाललेलो. तर हे केलं ते तुम्ही मजूरच आणला, बाहेरचा मजूर आणला, हा, म्हणजे बरोबर. आपले आहेत म्हणजे त्या खाली ताई आहेत ना, तर त्याही पुढे करतात. येतो, या पुढे आता हो, हो. आणि हे जे दादा आहेत ते ऑलराऊंडर, म्हणजे तुम्ही काही फिक्स करायला सांगा ते करतात. करेक्ट. आता हा जो फिनिशिंग आहे याची, ही फिनिशिंग कशी आली? फिनिश येतं ती युनिफॉर्म, म्हणजे तुमची काय तुम्हीच आहे या म्हणतात बाजूला. ना, ही जर तुम्ही या पुढे. म्हणजे वीट बांधकाम जर तुमचं प्रॉपर हे असेल, शेण आहे पूर्ण. हा, हे वीट बांधकाम जर प्रॉपर असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॉपर अलाइनमेंट Level किंवा मध्ये. स्ट्रेट लेवलमध्ये, तर तुम्हाला गुन्ह्यात म्हणतात त्याला, हा, गुन्ह्यात. गुन्ह्यात. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे इझी करू शकता. ओके. पण ते जर सपोज म्हणाल ही तर पुढे नाही, घ्या. हा स्पेस थोडासा इथे काहीतरी जास्त डिग्रीचा डिफरन्स आहे, तर मग हे शेणमाती तुम्हाला फाईन नाही करताय. राईट. म्हणजे तर आता तुम्हाला थोडंसं तसंच ओबड-दुबड दिसेल. हा, आता बाहेर आणि आतमध्ये आल्याबरोबर मला जे जाणवलं ते थोडासा थंडावा. राईट. एक लगेच थंड आणि थोडीशी लाईट कमी आहे कारण आपण उशिरा हे करतोय. पण हे बघा, त्याने आता इथे तुम्ही हे याच्यासाठी ठेवलं ना, हे डक्ट आहे लिफ्टसाठीचं, लिफ्टसाठीचं ठेवलं. मशीन वरती बसेल असं. राईट. ते कच्चं बांधकाम केलं. ओके. आणि आता ही जी भिंत, अशा किती भिंती आहेत ज्या आपण आता चालत जाऊ आपण, अशा किती भिंती आहेत की ज्या तुम्ही शेणानी हे केलेलं आहे? मी नंबर्स मध्ये विचारतोय मी. ऍक्च्युली बरं, मी तुम्हाला एक डिस्टर्ब करू का? हो, बोला तुम्ही. इथे ना हे म्हणजे हे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे नाही का सगळ्यात चांगल्या बाजू आहेत असं नाही. याला जर बाहेरून भिंतीतून बाहेरून पाणी आलं तर मग पण अशी मी तुम्हाला बुरशी सांगू येते. का? हो, पण हे कॉन्क्रीटच्या बांधकामालाही होतं. ओके, बट कारण माझ्या घरामध्ये मी ते काम करून घेतलेलं आहे. ज्या वेळेला वरच्या माझ्या रूफटॉपला तो इश्यू होता तेव्हा मी तो करून घेतला. प्रश्न तो नाहीये, तो अगदी कॉन्क्रीटच्या बांधकामाला येतो. हा त्याच्यामुळे झालेला इश्यू आहे. नाही, हे आपण छेद होतं, हा ते पायाड परांच्यासाठीच होतं, ते परांच्यासाठीच होतं ना. हा, मग ते जे बाहेरचं प्लास्टर केले त्यासाठी पायाड बांधतात, त्यालाच परांच्या म्हणतात. त्याच्यासाठी. पण मग आता हे जे आहे, आता काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल की ह्याला दुरुस्त करायचं, मग काय Yes, करणार? हे काय माती घ्यायची जी आपण युज केली ती थोडीशी तिला काय म्हणूयात आपण चाळून घ्यायची, ती हे सगळं दादा करतात. आणि हे तुम्ही फक्त असं करायचं. वा. हवं तर तुम्ही हँड ग्लोव्ह घालू शकता हा. जर तुम्हाला अगदीच, पण जर करत असेल तर काही हे नाही. पुण्यातलं आहे हे घर, बरं का. तुम्ही जे बघत आहात ते पुण्यातलं घर आहे. हे असं जे घर त्यांनी, आणि हे लिंपन पण शिकलात तुम्ही आता. हे पहा, हे तुम्हाला दाखवणं खूप आवश्यक आहे, कारण राईट. त्याचे यानंतर याला ही ग्रोथ नाही होणार असं.
म्हणजे त्याच्यासाठीच हे शेण तयारच ठेवलंय तुम्ही? माती आहे ती नुसती, ही शेण नाही फक्त माती आहे? फक्त माती. सिंपल माती आहे. पण ही कुठली माती आहे? ही जी आपण गावाकडे शेतातली माती आहे. हा. ओके, ह्याच्यात शेण नाहीये, नाही नाही. फक्त माती आहे. ती माती इथली लिंपली तुम्ही याच्यावर? Yes. ओके, हा फाईन. म्हणजे राईट, ठेवा आता. तर आपण खालची त्यांच्या खोल्या बघू. मला त्यांनी केलेलं डिझाईन. अच्छा, तुम्ही मगाशी असं म्हणालात की उंची जी आहे वरच्या फ्लोअरची, ती ये खाली, तर वरच्या फ्लोअरची उंची तुम्ही जास्त ठेवलेली आहे, हा, जास्त ठेवलं. बरोबर? आणि आता ही जी रचना आहे, इथे लाकडच वापरायची हेही आधी ठरवलं होतं? हा, म्हणजे ठरवूनच केलं की बाबा आपण जेव्हा हे करू, जिना करू, तेव्हा लाकडी करू. पण हे लाकूड कुठलं आहे मग? हे सागवान. साग आहे. Yes, sir. आणि दरवाजाची डिझाईन पण मला त्यांची खूप छान वाटली, अतिशय उत्तम असा. आणि मला माहितीये की ह्याची किंमत पण बऱ्यापैकी जास्त असणार. एका दरवाजाला किती पैसे लागले? टेक्निकल किती? नाही, हे पूर्ण जर म्हणाल तर हे ऑलमोस्ट 4 ते 5 लाखापर्यंत पडतं विदाउट पॉलिश. हा, अच्छा. म्हणजे फक्त तुमचा स्टेअरकेस? फक्त स्टेअरकेसचं मटेरियल राईट. आणि त्यांची कलाकुसर म्हणजे ते 5 लाखाला? 5 लाख. राईट. आणि पुन्हा पॉलिश करायचं? हा, ते 2 ते 2.25 लाखापर्यंत जातात. ते 7-8 लाखाला तुमचं हेच गेलंय. फक्त आणि हा दरवाजा केवढा बसला? उत्तम डिझाईन आहे दरवाजा. म्हणजे सिम्पलच आहे आणि याच्यात आम्ही काही खूप विचार नाही, फक्त नाही का सिम्पल सोबर आणि मटेरियल. तर इंडिव्हिज्युअली मध्ये मला ते आठवत नाही की, कारण ते थोडंसं बॅकिंगला गेले आता की एक्झॅक्टली एकाची fine. किती असेल, पण ऑलमोस्ट आपले जे 3rd फ्लोअरचे हे सागवान आहेत, तर आणि खालचा जो मेन डोर आहे तो ऑलमोस्ट खालचा 1-2.5 लाखापर्यंत जातो. ओके, एक दरवाजा 2.5 लाख. राईट. आणि आता ह्या घरातल्या आपलं ते कुठे आहे? आपलं हे- तापमापी कुठे आहे आपली? आणलीच नाही तुम्ही? या आता मध्ये. आता हे जे घर आहे ना, हे पूर्ण शेणाचं. मला वाटतं ही एक रूम सुद्धा पुरेशी आहे तुम्हाला हे समजून घ्यायला. हो अगदी. आता मला सांगा, ह्याची जी उंची आहे, ह्या उंचीमध्ये बरंचसं अंतर आहे. नॉर्मली आपण 10 फुटापर्यंत 11 फुटापर्यंत जास्त आहे. 10.5 स्टँडर्ड म्हणजे नाही का, पण आता फ्लॅट तर 9.5 करतात ते. हो. किंवा 10 करतात. पीओपी सोडून आपण 10 म्हणजे आता याची 9.5. उंची किती आहे? ही 12 फूट आहे. 12 फुटाची उंची आहे. राईट. आपलं कुठे आहे ते तापमापी? आपण एकदा बघू ना. आता तूच दाखव आम्हाला किती फरक पडला. अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की इथे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे बाहेर आणि याच्यात फार फरक नाही. आता हा काय प्रकार आहे? हे- होय माय, आमच्या घरी होती जुनी चूल, आता आमच्या घरात सुद्धा बंद झालं ते चुलीचं. स्टूल द्या. हे काय केलंय सांगा? ही चूल आहे. हा हा, सांगा. ती हा, आईनंच शेणामातीची केलेली चूल आहे. ती. गवऱ्या कुठून आणल्या तुम्ही? गावाकडून आणल्या. हे काय तर नवीनच केलंय हे सगळं. हा, आपलं गॅस दिला. जुनं ही परंपरा आपली जुनीच आहे ना. आपण विसरली की सगळी परंपरा. विसरली पण आहे ना ठराविक ठिकाणी. आता यांनी आणली. त्यामुळे काय नाही. चुलीवरच्या भाकरी हो, चुलीवरची भाकर. आणि गॅसवरच्या भाकरी काय फरक पडतो? नाही चवीला म्हणजे भरपूर फरक आहे. कसा फरक पडतो? मग काय सगळंच म्हणजे खायला व्यवस्थितच लागणार ना. आणि त्याच्यामुळे काही त्रास वगैरे होत नाही आपल्याला. म्हणजे चुलीवरच्या भाकरी असलेलं वेगळंच आहे ना. आणि ते धुराचा त्रास धुराचा सहन होतो. धूर काय नाही होतो? हो, आपल्या माणसाला सहन असा आहे तो धूर बघा. असा आहे आई याचं. हा सहन होतो, पण सर यातलाच धूर इकडे येतच नाही. हो, ती तुम्ही वेगळी रचना केली याची. ती कशी रचना केली आता कोण सांगेल मला हे? हा सांगा, काय केलं यासाठी? याच्यासाठी डक्ट आहे 1.5 फुटाचा बाहेर, जो स्लॅब सोडून बाहेर आहे, भिंतीच्या बाहेर. पलीकडच्या बाजूला. हा, सो असा 2x2.5चा डक्ट आहे तो. 1.5 ते 2 आहे एक्झॅक्टली. आणि त्या डक्ट तो असा पूर्ण ओपन वरती घेतला तुम्ही अप टू टेरेसच्या वरती. राईट. हा, हो, ते मगाशी जो आपण बघितला सुरुवात, इथून ते थोडक्यात आपण जी चिमणी काढतो गॅसची, तशीच चिमणी इथे काढलेली. ते व्हॅक्युम आहे. Right. मग इकडचं जे प्रेशर येईल हवेचं, त्यानुसार तो धूर हलका वर वरती जातो. जातो. अच्छा, तुम्हा दोघांचंही उत्तम शिक्षण झालेलं असल्यामुळं साधारणपणे उष्मांक जो असतो, उष्मांक डज मॅटर. म्हणजे त्या कुठल्याही प्रोडक्टला चुलीवरचा खवा किंवा चुलीवरचं आटवलेलं दूध किंवा चुलीवरच्या भाकऱ्या ह्या चांगल्या का लागतात? तर त्याचं कारण त्या उष्मांकामध्ये आहे असं म्हणतात. असं काही तुमचं आकलन नाही का? राजीव दीक्षितांनी सांगितलं काही वेगळं? ते जर असं म्हणाल ना, तर जेव्हा आपण चुलीवर स्वयंपाक करतो, एकतर तो इकडे घे. सपोज आपण ही गौरी यूज करतोय, याच्यातून कार्बन जो रिलीज होतो, तर हा कार्बन आपले झाडं जी आहेत ना, तर त्यांचं ते फूड आहे. म्हणजे जेव्हा असं म्हटलं जायचं की गौऱ्या पण तुम्ही धूर करताय म्हणजे पर्यावरणाला नुकसान करताय, पण नाही, कार्बन रिलीज होतं. कार्बन रिलीज होतो आणि तो झाडं लाईव्हली तो कार्बन ऍब्झॉर्ब करतात. ओके. म्हणजे त्यांच्या सकाळीची चूल जी पद्धत होती आपल्याकडे, नाही का, चूल पेटवायची किंवा गौरी वापरायची, तर ते त्यांचं फूड असतं. म्हणून याच्याचं पोल्युशनचं तर म्हणजे नाही का, ते पोल्युशन नाहीच आहे. आणि हे जेव्हा आपण चुलीवर बनवू स्वयंपाक, तर जशी आपली पंचमहाभूतांची जी काही काय म्हणूयात आपण बॅलन्सिंग असतं ना, तर ते
स्पेसिफिकली तुम्हाला चुलीच्या ह्याच्यामध्ये मिळतं, Right. फूडमध्ये. राईट. ओके. अमेरिकेत इथनं भाकरी करून घेऊन जात असं म्हणू नका. थोडा जा करा ताई त्याला. हा. खूप ना अलीकडे बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकला हो हा सुद्धा. अजून एकदा फुकावर जरा जोरात फुका. येस, हा एक वेगळ्या प्रकारचा नॉस्टॅल्जिया आहे, ज्यांचं लहानपण माझ्यासारखं खेडेगावामध्ये गेलेलं आहे, ज्याच्याकडं आजी होती, ज्याच्याकडं वतल होता, वतल म्हणायचो आम्ही पूर्वी त्याला, जिथं पाणी गरम केलं जायचं, आणि अशा चुली होत्या ज्या चुलीवरचं दूध माझ्या आजीनं सुद्धा अनेक वेळेला मला ती साय काढून दिली. तो नॉस्टॅल्जिया पण आहे, ह्यातलं ते शास्त्र सांगतात. आता हा मध्येच आलेला जो पिलर आहे ह्याची डिझाईन कशी केली मग? नाही, हा आपल्या काय म्हणतात कन्स्ट्रक्शनचा पार्ट होता तो. Right. मग आपण याच्यामध्ये वॉल होती इथे, पण हम्म. आपल्याला तेच आहे अगेन आपल्याला थोडं अंगणाचं फील यावं, मोकळीक म्हणून- असावी. बरं. म्हणजे हे किचन वाट हे आपण पण तुम्ही असं वेगळ्याच पद्धतीने केलं? हा, हे साध्या पद्धतीचं, कारण तेच आहे की नॅचरली एका लेडीसाठी उठ बैठक तिच्या ओहरीसाठी ती फ्लेक्झिबिलिटी, इलास्टिसिटी करेक्ट ठेवते. करेक्ट. जर तुम्ही उभं राहून कंटिन्यू स्वयंपाक केलात तर अगन तेच आहे की तुमचं ओहरी जे आहे ते ताठ बनते आणि त्याचं आणि फ्लेक्झिबिलिटी. याबद्दल आताच मी एका तज्ज्ञ डॉक्टरांशी पण बोलत होतो ह्या विषयावरती, की महिला जेव्हा उभा राहून स्वयंपाक करते तेव्हा तिच्या शरीरामध्ये जे बदल आहेत, आणि पूर्वी बैठ्या पद्धतीनं स्वयंपाक व्हायचा त्यावेळेचे बदल, त्यावेळची शारीरिक हालचाल, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे तो आपण स्वतंत्रपणे सांगू. हे इकडे बेडरूम आहे. हा आता या साहेब तुम्हीच सांगा आता. प्रत्येक वॉल त्यांची आपण सगळ्या लाईटी एकदा लावून बघू. बघा ना. हा, आहे लाईट? हे हा या बाजूला नाही केली actually. बरं ठीक आहे. पण या. चल चल. पण त्यांचं बाथरूम पण शेणाने सारवलेलं आहे, हे अजून इंटरेस्टिंग आहे. हा. इथे पण ऍक्च्युली आपण शेणामातीचं सारवायचं केलं होतं, हा. पण काही चॅलेंजेस येतात, जसे धूळ खूपच उडते, मग आपण तो सेकंड फ्लोअर तशासाठी ठेवलाय. हम्म. पण मग इथं जे लाकडं आहे तेच केलं, आणि मग पूर्ण पण हे वुडन फ्लोरिंग आहे की ऍक्च्युअली लाकड आहेत? वुडन फ्लोरिंग आहे म्हणजे. म्हणजे ह्याचे टाईल्स वुडन फ्लोरिंगचे आहेत बरं नाही, का? टाईल्स नाही, ऍक्च्युअली लाकड आहे ते. हे लाकूड आहे? ऍक्च्युअली लाकूड आहे. तुम्हाला बरं बरं बरं. मला असं समज आला होता की हे एक माझ्याकडे वुडन फ्लोरिंग. हो बरोबर आहे, लाकूड आहे. तुम्हाला खाली सेकंड बरं, हे लाकडं फ्लोअर कुठले आहेत मग पीसेस आता? दाखवा. हे तर आम्ही जस्ट बाहेरून विकत घेतलेत, म्हणजे याची. बरं. हम्म. राईट. इथे पण उंची असल्यामुळं माळा पण तुम्ही जो आहे तो, आधी ते बांधकाम होतं त्याला फक्त त्यांनी शेणाने सारवलेलं आहे. पुन्हा ती खिडक्याची डिझाईन एक वेगळी. पण मला असं दिसतंय की तुम्हाला अमेरिकेतनं राहायचं नाहीये बहुतेक. हा? बॅक टू यायचंय, त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आहे. ओके फाईन. तुम्हाला यायचंय का अमेरिकेतनं परत? चला, यायचंय. ओके फाईन. आणि आता त्यांचं बाथरूम एक दाखवू, कारण बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की मग त्यांनी बाथरूम मध्ये काय केलंय. शेण बाथरूम मध्ये पण आहे का, जिथे पाण्याचा संबंध येतो ते बाथरूम. आता सांगा हे काय केलं तुम्ही? हा, या तुम्ही. बाथरूम मध्ये आपण काय केलं की जिथे पाण्याचा कॉन्टॅक्ट आहे तर तिथपर्यंत आपण हे नॅचरल, हे तर ग्रेनाइट आहे म्हणजे नॅचरल स्टोन आपण केलाय, आणि याच्या नंतरचं जे बांधकाम आहे त्याला आपण पूर्ण प्लास्टर हे शेणमातीचं जे आपल्याकडे नाही का पूर्ण बिल्डिंग साठी केले ते केलेलं आहे. बरं. एक प्रश्न असा आहे हा, की जेव्हा काय दाखवायचं का तुम्हाला? इथून म्हणजे हे व्हेंटिलेशन नाही, आणि आता इथे समजा एखाद्या प्लास्टरला कुठे असा टवका निघाला, हा. तर ते जे मगाशी तुम्ही करून दाखवलंय ते तसंच करायचंय? जर बुरशी आलेली असेल हा. ना तर ते तसं करायचं. ओके. आणि जर इथे एखादं नाही का पार्ट निघाला, पार्ट टवका निघाला, निघाला, हा. तर मग त्याच्यात तुम्हाला शेणमाती करावं लागेल, कारण आणि- ते राहणार नाही. बरं. पण मग ते एकदा केलं तर ऍज इट इज ऍज इट इज होऊन जातं. दोन्हीतला रंगातला काही फरक वगैरे असं काही नाही, जाणवत? नाही. ओके. त्यांचं खालचं जे फ्लोरिंग आहे ना तेही मी तुम्हाला दाखवतो. बाबा, हे सगळी जुन्याकडेच वाटचाल सुरू झाली. पुण्याकडे चालू आहे, हा? पुण्याकडे चालू आहे. कसं जमायचं? जग एकीकडे चाललंय, आपण एकीकडे आता नवीन यांची चाललंय, आता काय जुन्या होत सगळं रुटीन चाललंय सगळं. बरं. पटतं का तुम्हाला? पटणार नाही काही तर. का? आम्ही सुरुवातीला एक छप्पर होते, छपरातच सगळं सारवून केलेलं होतं अगोदर. आम्ही लोक मुलं झाली ना त्या टायमाला छपरातच होतो आम्ही. छपरात सारून सगळं घेत होतो. शेणामातीच होतं. इतकं थंड वाजायचं, भरपूर थंड वाजायचं. बरोबर आहे. हळूहळू ते बदललं. थोडं थोडं आता ह्यांची नवीन बदललं. आता आमच्या काळात थोडं बदलत गेलं. मग ह्यांच्या माळवद काळात- होती पूर्वीची. हा, लहानपण माळवात माळवातच. लाकडं होती त्या हा, माळवाची, त्यात थंडपणा असायचा. आणि बाय द वे, आपल्याकडच्या मंदिरांच्या बांधकामाबद्दल ज्यांचा अभ्यास आहे, कारण मी आर्किटेक्ट म्हणून अनेक मंदिरांचा अभ्यास करतो, त्यावेळेला जे हेमाडपंथी पद्धती म्हणजे काय, 2 दगडामधलं अंतर हे अशा पद्धतीनं ठेवायचं की ज्याच्यामध्ये तापमान व्यवस्थित मेंटेन होईल. आणि म्हणून तुम्हाला आठवा, आपल्या गावातली जी जुनी मंदिरं आहेत त्या जुन्या मंदिरामध्ये बाहेरच्या तापमानापेक्षा आतमधल्या तापमानामध्ये निश्चितपणे फरक दिसायचा. एकच शेवटची मी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ह्या शेणाच्या ह्याच्यातली.
आता हे पण ह्यानी मला वाटतं हे सगळा एक जुन्या पद्धतीचा जो फील देण्याचा प्रयत्न आहे त्यातनं आहे. जे घर विदाऊट ह्या फ्लोरिंगचं आहे ते आपण एकदा दाखवूया. आता खाली जाऊया आपण ते. चल. असा थेट कॅमेरा गेला तरी हरकत नाही आता. मग तुझं नाव? राघव. तुला कधी यायचं आता परत? एनिवे चला. तर ही मोठ्या झाल्या परत यायचं. आता हे तुम्ही मला बुरशीचं सांगितलं. इथे Yes. मला वाटतं बुरशी आल्यासारखी हो, दिसते. हे हो, दाखवा. हो. चॅलेंजेस पण ते सांगताय. येस येस Challenges काय येस आहे? नक्कीच. आता ह्याचं काय करायचं? याचं सेम माती घ्यायची आणि जेवढं तुम्हाला फ्रेश एअर त्याच्यामध्ये येईल तो नॅचरली सुकेल, ड्राय होईल. त्याच्यानंतर ती वाढणार नाही बुरशी. पण ती कमी होईल का? नक्कीच नक्कीच. Okay. म्हणजे ती फक्त हवेने सुद्धा कमी होते. बरं. आणि जर ती नाही झाली तर हा. मग जसं मी तुम्हाला म्हटलं की माती घ्यायची किंवा हा. त्याच्यात राख जर असेल आपल्याकडे गौरीची राईट. तर तीही मिक्स म्हणजे राख पण चालते. राख पण चालते. इथे थोडेसे टवके उडाल्यासारखे वाटते. हा हे जसं मी तुम्हाला म्हटलं हे जे आहे वडिंब्यात नाहीये. नाही हा, हे हे नंतर वडिंब्यात आम्ही डॅमेज केले. भले ही एक नाही का मटेरियल घेऊन जातोय ओके आपण ओके ओके. त्या केस सीडी. हा राईट. अच्छा मला त्यांनी एक आणखीन एक गोष्ट सांगितली की त्यांच्याकडे कांदा आहे आणि तो कांदा सुद्धा जीवामृत आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या कुटुंबाचं मला असं दिसतंय की जे निसर्गतः उपलब्ध आहे त्याच्या आधारावरतीच सगळ्या गोष्टी करायच्या. इथे आता लाईट आहे. हो 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 सगळे गेले. राईट. तर हा कांदा पण आता इथे मात्र जी फ्लोरिंग आहे खालची ही मात्र शेणा मातीची. ही बघ, शेण माती दोन्ही आहे का? शेण आहे फक्त? हा पहिलं परवर शेण, माती, रेती, बगास, हा. चुना तेवढ्या सगळ्या. राईट. पण काय होतं की जर नीट झाडून नाही काढलं गेलं तर धूळ धूळ बनवायला लागते. मग अशा वेळेला काय करायचं आता? नाही याच्यात धूळ नाही येत ती. नाही येत आहे. नाही म्हणजे हे बघा आता आपण सपोज हे बघू, करून पण हा बघू. हा. करून बघूया. थोडं फॅन कमी करताय का? याचं होतं एवढंच की याचे जे पार्टिकल्स उडतात तर ती आपल्या वस्तूवरती म्हणजे इथे येतात. एवढाच आहे. बाकी याच्यामध्ये खास नाही. आणि त्याच्यातही हळद वगैरे जर मिक्स केली ना आता आम्ही सध्या केली आहे का हळद तुम्ही? नाही याच्यात मिक्स नाही केली पण ती जर केली आता हे कांद्याची पॅच पडलेला आहे हवाला तर ही याच्यात तुम्हाला हे असं इथे तुम्हाला कुठेच धूळ नाही दिसणार किंवा हे अशा पद्धतीने हा स्वच्छ होतो. ठीक आहे. आता तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न मी विचारतो. इथे या तुम्ही दोघं. इथे फार महत्वाचं कारण प्रेक्षकांच्या मनात ते प्रश्न असणार आहेत. इथे या तुम्ही दोघं. इथे या तुम्ही दोघं. हा या. हे सगळ्यांना करणं शक्य आहे का? आता प्रॅक्टिकली न जास्त केलंय त्यामुळं हा खरं तर तेच आहे. तुम्हाला जर अवेअरनेस असेल ना की मला हे करायचं आणि का करायचं का करायचं? तर एक तर हे इको फ्रेंडली आहे. याच्यात तुम्ही पोल्युशनला कम्प्लिटली होतच नाहीये ते. दुसरी गोष्ट हे थर्मल इन्सुलेटर असते सॉईल. त्यामुळे बाहेरचं टेम्परेचर जे असेल तर ती स्लोली ते टेम्परेचर इन्सुलेटर म्हणजे ती लगेच तुम्हाला फील नाही करू देणार. म्हणून तो एक डिफरन्स आहे की तुम्हाला काय म्हणाल उन्हाळ्यामध्ये ती थंड थंड राहील आणि थंडीमध्ये ते वॉर्म राहील. गरम म्हणजे वॉर्म. माती उशिरा गरम होते ना हळूहळू आणि ती परत हळूहळू थंड होते. त्यामुळे आपला तो डिफरन्स राहतो ऍक्च्युली. हे तर कळलं. मागचं वैज्ञानिक कळलं. काय आहे की बऱ्याच वेळेला आपणच आपल्या जवळच्या गोष्टीला इतकं क्रिटिसाइज करतो की ते शास्त्र आहे की नाही असं लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित व्हायला लागतो. हा हे सगळ्यांना करणं शक्य आहे का हा माझा प्रश्न. हो नक्कीच. जर अवेअरनेस असेल तुम्हाला का करायचंय आणि तेच आहे सिमेंटचे तुम्ही बेनिफिट्स बघा आणि शेण मातीचे बेनिफिट्स बघा. हे इटसेल्फ इट इज अ एअर प्युरिफायर. जर मग तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन हवा असेल तर एव्हरीबडी सगळ्यांना तेच हवंय ना शुद्ध ऑक्सिजन शिवाय. राईट. तर जर मग तुम्ही मी तर असं इन शॉर्ट म्हणेल की जर तुम्ही ऑक्सिजनसाठी पॅशनेट असाल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. कारण ब्रीदिंग वॉल्स आहेत ऍक्च्युली. येस सायंटिफिकली प्रूव्हन आहे ब्रीदिंग वॉल्स आहेत. आणि बाकी अँटी रेडिएशन. अँटी रेडिएशन आहे याच्यामध्ये. अर्थात म्हणजे अगदीच म्हणाल तर मग लाईट पण कमी असल्या पाहिजेत जेणेकरून. आणि पण रेडिएशनचा तुम्ही रेशो बघाल इथे तर हे रेडिएशन हे अँटी रेडिएशन आहे. जसं की मोबाईलमध्ये लोक आता चिप यूज करतात त्याच्यातून अँटी रेडिएशनचा इम्पॅक्ट दिसतो. तर हे घर पूर्ण असल्यामुळे तुम्हाला त्याची भीती नाही. अँटी रेडिएशनला खूप वायफाय असेल तरीही ते काय म्हणाल ना इम्पॅक्ट कमी करेल तुमच्यावर. खर्चाचाही डिफरन्स आहे. म्हणजे मी आता ऍक्च्युली तोच प्रश्न विचारला होतो की काही जणांना असा प्रश्न पडेल की मग हे जरा वाढीवच खर्चाची भानगड आहे. तशी वाढीव नाहीये. जर आपल्याकडे एक देशी गाई असेल आणि प्रत्येकाला नाही का अकॉर्डिंग टू म्हणजे एक 1 BHK मध्ये तुम्ही किती कार्पेट यूज करता. अगेन म्हणजे चॅलेंजेस आहेत. जर शहरात असेल तर देशी गाईचा गोठा वगैरे सर्च करणं. तर तुम्ही ती सर्च केलं मग माती अवेलेबल आहे, चुना अवेलेबल आहे किंवा
जर तुम्ही म्हणाल की हे छोटंसं होम करायचं, जर ऑफकोर्स हे जसं तुम्ही जितकं मोठं कराल तितकं तुम्हाला जास्त Maintain करणं आणि मेंटेन सगळ्या करणं ह्या गोष्टी लागतील. हम्म. पण जर एक 1 BHK साधारणतः 500, 550, 600 स्क्वेअर फीट पर्यंत जर बनवायचं असेल तसं घर, तर एक देशी गाई असेल तरीही तुम्ही ते करू शकता Fine. मॅन्युअली ती प्रोसेस करून. किंवा आपण जाऊ शकतो, जर फिजिकली तुम्हाला करणं शक्य नसेल तुम्ही 4 मजूर घेऊन या, नाही का. त्यांच्याही म्हणजे नॅचरल शेवटी हे बघा, तुमच्या पायांना शेण माती लागल्यानंतर त्याचाही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तुमच्यावरती. राईट असं नाही की नाही का हँड ग्लोव्हज पाहिजेत किंवा राईट जसं सिमेंटला तुडवल्यानंतर काय होईल पायांचं, तसं हे नाहीये. राईट. थोडासा बदल मला दिसतोय की बाहेर थोडंसं वातावरण आहे, आतल्या ह्याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 डिग्रीचा फरक आहे. इथे जे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं ते. पकड बाळा. असं आहे की त्यांनी आपल्याला जे सांगितलं त्याच्या मागे शास्त्रीयपणा हा प्रत्येकाने आपापल्या पुरता ठरवून घ्यावा आणि त्याला आणखी चौकस बुद्धीनं तुम्ही त्याची करू शकता, चौकस पद्धतीने त्याचा विचार करू शकता. आणि प्लस देशी गायींचा पण खूप इम्पॅक्ट आहे वेगळा. म्हणजे शेण पण जर देशी गायीचं असेल तर ते वेगळा इम्पॅक्ट आहे. करेक्ट. मुद्दा एवढाच आहे की आत्ता इतका पाऊस का पडला आहे? 144 पट अधिक पाऊस पुण्यात आहे आणि 833 पट अधिक पाऊस त्या पट्टीमध्ये मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात पडला आहे. हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत असं सगळेजण म्हणतात. पुण्यासारख्या शहरामध्ये की जिथे 40 लाख लोकसंख्या आहे तिथे दरवर्षी लाखोच्या संख्येनं वाहनं येत आहेत. म्हणजे आपण पोल्युशनमध्ये भर टाकतोय. अशा वेळेला जर तुझ्याकडं जे आहे त्याकडं परत जाणं हा जर पर्याय असेल तर त्याचा विचार करायला हवा. मला वाटतं की ह्या पती पत्नीने तो विचार महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे आणि त्याच मर्यादेमध्ये बघा. अन्यथा तुम्हाला असं वाटेल की हे काय सुचली कल्पना, होते पैसे म्हणून केलेलं एक्सपेरिमेंट आहे असं लोक म्हणू शकतात ना. 100% ते तर आमच्या समोरही म्हणतात ते काय. बॅक टू रूटच जाणार. तुम्हा 100%. कुटुंबाचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.